पुन्हा एकदा आपण आलेलो आहोत कोल्हापूरमध्ये महालक्ष्मी मंदिर. आता आम्ही पायी पायी चाललो आहोत मंदिराच्या दिशेने. तुम्ही बघू शकता इथे किती गर्दी. भरपूर अशी गर्दी आहे रोडला. मी त्या रस्त्याने चाललो आहे मंदिराच्या दिशेने. आणि हा मार्केट भरलेला आहे. इथे सर्व वस्तू मिळत आहेत, तुम्ही बघू शकता.
आता आपण उतरलोय आणि या रस्त्याने सरळ चाललोय. कोल्हापूर ते राधानगरी आणि राधानगरी ते इथपर्यंत म्हणजे हसणे गाव इथपर्यंत व्हिडिओ बनवता नाही आला कारण थकलो होतो. गाडीमध्येच रेस्ट केला आणि आता निघालोय. आता बघा व्हिडिओ जस्ट स्टार्ट केला होता आणि आपण ह्या रस्त्याने आलो होतो आणि आपण त्याच्या घरी पोचलोय. जय शिवराय मंडळी. जय शंभू नारायण. जय शंभू नारायण. आणि ह्याची डिटेल व्हिडिओ बनवेनच. आणि नमस्कार मंडळी, आता आम्ही निघालो आहोत राधानगरी डॅम बघायला. वॉटरफॉल पण आहे आणि डॅम आहे जवळ. तर बघूया कुठे जाऊ ते बघू आता. आणि माझ्यासोबत आता पुढे वाट दाखवणारा वाटाड्या आहे महेश, त्याच्या मागे सचिन. मोबाईल बघा, चालू नको, आधी पण बघा. वाट अवघड आहे पण जाऊ शकतो आपण, काय हरकत नाही. रेली जातात ना रे म्हशी वगैरे. ह्या वाटेने मंडळी आपण आलोत. आता आपण निसर्ग पहा. भात शेती लावली आहे आणि छान टुमदार असं छोटंसं गाव आपल्या महेशचं. जाऊ की डायरेक्ट. होय होय. जरा फिरून असं फिरत फिरत जातो. तर महेश आपल्याला या गावची काहीतरी स्टोरी सांगणार आहे. ही आमची रानातली पायवाट आहे, जाण्याचा रस्ता. म्हणजे ज्याला पण कोणालाही वॉटरफॉलला जायचं असेल तर हाच रस्ता आहे एकमेव. दुसरा कोणताही रस्ता नाही. आ जाओ बॉस, दिखा दूंगा. सचिन भाऊ असे म्हणालेत आणि ते खरंच काहीतरी दाखवणार आहेत. तर काय ते माहीत नाही पण दाखवतील ते म्हणाले. वॉटरफॉल है. वॉटरफॉल म्हणालेत. अरे जिसको भी आने का है वहाँ जाओ भाई, दिखा दूंगा. ते वाट दाखवते. आता महेश वाट दाखवणार होता, त्याने बॅग घेतलाय, बॅकअप घेतले त्यांनी, पाठीचे आले, बॅक स्टेप घेतले सॉरी. आणि हे बघा तोडत नाही पण किती सुंदर फुल आहे बघा. वा वा. सचिन या फुलाचं नाव काय आहे? जास्त मोगरा. नवीनच ऐकायला आलाय. नवीनच फुल त्याने शोधून काढलंय बघा. लेफ्ट राइट कोणता? सरळ सरळ. तिथे तुम्हाला दिसत नसेल कॅमेरामध्ये पण एक टिटवी आहे बघा. हां, रानकोंबडा. रानकोंबडा नाही आहे, टिटवी आहे. तर तुम्हाला हा रस्ता नेणार तिकडे तलावाकडे. तलावाकडे नाही, मध्ये कोणाला माहिती आहे. राहायचं नको बोलतो. व्हिडिओ चालू आहे. दिखा दूंगा. आ जाओ बॉस. कोल्हापूर में धबधबा देखना है. आ जाओ, दिखा दूंगा. दिखा दूंगा. मंडई बघा इजी रास्ता है. आमच्या कोल्हापुर से किसको भी पूछो राधानगरी, राधानगरी से आ जाओ इधर पे भाई, दिखा दूंगा. हंसता हुआ गाँव. तो दोन मंडई पार्लेकर बंधू कसे एन्जॉय करताय बघा आणि किती जोश आहे. आता आम्ही 5 ते 10 मिनिटात धबधब्याजवळ पोचू. हे आहेत आपले सन्माननीय महेश भाऊ हाय. गेंडे. मेरा भोला है बंजारी करे नंदी की सवारी,
अंगणात रे, ओ शंकरनाथ रे. चला सचिनच्या गाण्याने सांगत करूया आता. व्हिडिओ इथे संपवूया. हे बॉर्डर आहे ना, इथून इथून हे बघ, ही बॉर्डर आहे ना, हे जे मध्ये मध्ये जे लावलेले आहेत ना, पोल्स लावले. पोल लावलेले आहेत ना, इथून खालपर्यंत गेलास ना, पर्यंत आम्ही भात लावतो. तिथून ते ह्या झाडापर्यंत हे आमचं आहे. त्याची नाही आमचं आहे. ही तीच जागा आहे जिथे अर्चनी परच्या आणि लंगड्या चालल्या इथे आले होते. ती सचिन भाऊंचा सेन्स ऑफ ह्युमर मी काल रात्री म्हणालो महेशला. हो अँडी अँडी बघ, अँडी बघ, बघ पांढरा दिसतंय का तुम्हाला मंडळी? आपण दाखवून द्या, तुम्हाला दाखवतो. दाखवतो, दिखा दूंगा. अँडी को देखना है, आ जाओ, दिखा दूंगा. आमचा काय भात लावलाय तो आम्ही लावला. महेश आता त्यांची कसणारी शेत जमीन दाखवतोय. इथून खालपर्यंत अशी तळापर्यंत जाते, सर्व भात आम्ही लावलेला आहे. म्हणजे तुम्हाला भात पाहिजे असेल, कुठल्या पद्धतीचा भात आहे महेश? हे आहे कोलम बियाण. कोलम भात जर तुम्हाला पाहिजे असेल, तांदूळ पाहिजे असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला महेशचा नंबर देतो. महेश तुम्हाला चांगला उत्तम पद्धतीचा भात दोन देईल. होते ते भावाचे माझ्या घरी. कुठे पहिले ना तिथे भावाचे, इकडे आपण आणत नाही, पहिल्यांदा भावा नाही. तिथे तुमचे ते ना भावाचा माझ्या त्याच्यात बघायला त्यावर काढायचं उभं राहून बसणार त्यावर तू कशावर? बैलावर किल्लारी चढणार का त्यावर? बैलच चढेल. चला तुम्हाला मला थोड्या वेळाने एक फोन आहे, मला 10 मिनिटं बोलावं लागेल. अच्छा, पर्सनल कॉल येणार आहे महेश भाऊंना. तर तुम्हाला मी तेव्हा गाईडलाईन्स काय करू शकत नाही 10 मिनिटात. बापरे, खूपच बोलतात ना, डिस्क्लेमर देऊन ठेवलाय त्यांनी आधीच की 10 मिनिटं मी तुमची वजा करतोय. फक्त तुम्हाला मी रस्ता दाखवू शकतो वेळामध्ये, पण आपण तोपर्यंत तरी तिथे पोहोचून जाऊ. खरं तर वाट दाखवायची पण गरज नाही आहे. नाही, जिथे हे पावलांचे ठसे जात आहेत बघा, म्हशींचे, बैलांचे, गाईचे, पण ते आपल्याला थेट तिथेच घेऊन जाणार नाही आहे. नाही ते इथे रानामध्ये खायला येतात. अच्छा अच्छा, म्हणजे किती एक्सप्लेनेटरी हे वाक्य आहे बघायचं की रानात येऊन खायला येतात. म्हणजे आम्हाला माहीतच नव्हतं आधी. नाही माहिती इथे आहे चारा तुम्हाला, खातात. त्याबद्दल काय नाही. ओ सचिन भाऊ, तुम्ही इकडे या, दिखा दूंगा. इकडे तुम्हाला खेकडे पकडायचे असतील तर तुम्हाला इथून जावं लागेल. हा छोटासा व्हाळ आहे मंडळी. आपण जाऊया पुढे आता. खेकडे बघायला भेटतील तुम्हाला. नाही का म्हणजे बियाणार आहे, औषध आहे ते. इथं तुम्ही खेकडे पकडू शकता, पण आता पाणी नाही तर तुम्हाला खेकडे काय दिसत पण नाही. असं नाही महेश, गावातलं काहीतरी असं हे सांग, गमती जमती सांग, गावातले काहीतरी स्टोरी सांग. चालता व्लॉग पण आहे, एन्जॉय करतील ना. पण ते सचिन भाऊनी मध्ये मध्ये काय काय अपशब्द वापरले ते आपण एडिट करू शकतो रे. दॅट इज ऑल ओके. ओके. आपण कॅमेरा का चालू ठेवतो का सचिन भाऊ कसं? इथे पहिला एक ग्राउंड होता आमचा खेळण्याचं, पण काय करणार, लोकांनी शेती करण्यासाठी ती पण जमीन घेतली आणि आता तिकडे ट्रॅक्टर लावून त्यांनी पूर्ण ऊस लावलेला आहे. हा तुम्ही बघू शकता केवढा ऊस लावलेला आहे. त्याच्यामुळे आमचं खेळायचं एक ग्राउंड होतं ते पण बंद झालं आणि आम्ही पहिला इथे खूप मस्ती करायचो. आणि सचिन आता बघा तुम्हाला दाखवतोय काय काय नवीन, पण त्याचं काय चालत नाही. रेकी करतोय काय आहे तो पूर्ण म्हणजे त्याच्या खोलपर्यंत जातो आणि नंतर सांगतो. आम्ही खोलच बघतो आणि होल पण बघतो. होल किती आहे खोली बघतो, खोली किती आहे तुम्ही बघू शकता. तो किती म्हणजे एकदम उत्साहित आहे होल बघण्यासाठी. दिखा दूंगा. हा बघा इथे तुम्ही बघू शकता किती खड्डा आहे. हे बोलतात तळं, पाण्याची तळे साचलेले. चला पुढे चला दाखवतो मंडळी, अजून मोठे मोठे आहेत तळे. इथे तुम्ही थोडंसं पुढे गेलात ना तुम्हाला पेरू पण मिळतील खायला, ते आपण पुढे काढू.
आम्ही लहान असताना ना इथे खेळायचो, दमलो का तिकडे जायचो, पेरूच्या झाडाखाली बसायचो आणि भरपूर पेरू काढायचो आणि खायचो. जाम पण होते, पण ते जामचं झाड तोडलं. आणि काजू तर आम्ही भरपूर, वरती ना झाड आहे माझ्या भावाचं, तिथे काजूचे बाग आहे मस्त. तिथे आम्ही जाऊन काजू, जे ते बोंड असतात नाही का, बोंडाला काय म्हणतात तुम्ही? बॉन्ड, जेस बॉन्ड, चेन्स बॉन्ड, ते आम्ही खायचो, मजा यायची. हे बघा, इथे राहण्याकरता जे रात्री रखवालदारी करायला येतात त्यांनी राहण्याकरता एक खोप बनवली आहे छोटीशी. जमीन राखण्यासाठी बनवलेली खोप म्हणजे ते रात्रीचे जंगलामध्ये ना काय बोलतात त्याला? जनावरांपासून नाही, ते जंगली गहू म्हणून तुम्ही ऐकलं असेल, रानगहू, रानगवा, ते भरपूर येतात. त्याच्यासाठी ही खोप बांधलेली आहे आणि ते रात्रभर झोपत नाहीत. आणि हे त्यांच्यासाठीच लावलेलं आहे की आमच्या शेतीचं नुकसान होऊ नये म्हणून ते लावलेले पोल आहेत. नाही अभिवन ते रात्री चालू होतं. आणि इथे नमन आहे बघ पडदा. आणि तुम्ही बघू शकता कसं लोकांनी आपापली शेती वाचवण्यासाठी बंदोबस्त केलेले आहेत. नाही, आपल्याला इकडे जायचं आहे. म्हणजे हे पडदा आपल्याला काहीतरी करावा लागेल, समर्पण करावं. कारण की कसं, एकदा हा व्ह्यू दाखवतो तुम्हाला, म्हणजे बघून घ्या. वरती या. हे जंगली गहू येतात, त्याच्यामुळे लोकांनी आपल्या आपल्या शेताचे संरक्षण कसे केले आहेत तुम्ही बघू शकता चांगले. हलका हलका पाऊस येण्यास सुरुवात झाली. सचिन, हे ह्या फुलांचं नाव काय? हे सोईमळ. सोईमळ ऐकू शकता तुम्ही. नवीन नवीन फुलं आम्ही आता बघण्यात येत आहेत. सोईमळ कमेंट करा मंडळी. सोईमळ फुल तुम्ही बघितलं आहे का, पाहिलंय का? आणि बघितलं असेल तर आम्हाला कमेंट नक्की आणि करा. आता बघा मजा. खुलजा सिमसेम, ओह माय गॉड. हे कदाचित बंद हो जा सिमसेम. हे कदाचित ना कोणीतरी कालाकांडी करून ठेवले इथे. नाही नाही नाही, हे रस्ता अडवलेला आहे थोडा. जमाना झालो. पडलो मारे. म्हणजे कोल्हापूरला मी हे दुसऱ्यांदा आलोय. पहिल्यांदा आलो होतो ज्योतिबा आणि महालक्ष्मी करण्यासाठी. आत्ता ही वाट बघा मंडळी, 2 शेतांमधली वाट किती सुंदर वाटतंय. हां, तर आत्ता ही महालक्ष्मी आणि ज्योतिबा करून आम्ही कालच आलो आहे. मूळ उद्देश महेशच्या गावी येण्याचा होता, कारण गेले काही वर्षापासून आम्ही प्लॅन करत होतो की महेशच्या गावी जाऊ, महेशचं घर बघू. नुकतंच त्याने घराचं काम पण केलं आहे. तर त्यासाठी आमची ही एक छोटीशी ट्रिप म्हणा आम्ही केली होती. आणि ह्या 2 दिवसात ती सक्सेसफुल झाली असं म्हणायला हरकत नाही. काय महेश? हो बरोबर आहे, ही खूप आहे. हे काय विकायचं आहे, कोणाला पाहिजे असेल तरी त्यांनी इकडे या, संपर्क करा. सचिन खाडे, नंबर लिहून घ्या 9702703712. आणि हे किती स्क्वेअर फूट आहे? विकायची आहे घर. ही किती स्क्वेअर फूट जागा आहे सचिन? तुम्ही काहीतरी सांगा त्याबद्दल. हे असणार 1,500 स्क्वेअर फूट आहे. पेरू तुम्ही बघायला भेटतायत का बघा. हे बघा मंडळी, पेरूचं झाड किती शांत वाटतं इकडे येऊन, पण पेरू दिसत नाही आहेत आपल्याला. बघू शकता तुम्ही पेरू. हा पेरू आहे. हा, एक पेरू आपल्याला दाखवलाय सचिनने. आणि फायनली मंडळी रस्ता संपलाय, पायवाट चालू झालेली आहे. ज्या क्षणाची आपण वाट बघत होतो. लोक अशा आडाला बसलेले असतात.
काय करायचं नाही, असे बसलेला असतात बिंदास कुठे पण. कोण गौरेडे ते धबधबा इथे लिहिलं, इथे लिहिलं धबधबा इथे. रस्ता बंद केला ना. रस्ता पण इथे नाही ना. शेताची वाट लावत नाही रे पोरा. तो धबधबा किती दिसतो तो? तो बघ ते कधी दिसतो तो. तुम्ही जाऊन परत वर खाली उतरवणार आहे. या जाऊ दे, शेतामधून नको जागा खास या वाटेने मंडळी आता आपण आलो आहे आणि आपल्याला थोडी चढण चढायची आहे, चढ करायचं आहे. पाठीवर घेणार हाय र, घेणार हाय र. मुंबईमध्ये राहणाऱ्या माणसाने वर्षातून एकदा तरी गावी आलं पाहिजे, कारण हेच खरं जीवन आहे आपलं. आता आपण जे जगतोय ते कृत्रिम आहे, पण जे गावातली माणसं जगतायत ते खरं आहे असं मला वाटतं. हां, शुद्ध हवा, शुद्ध पाणी, केमिकल विरहित जेवण जेवतात मंडळी. ऐक, आता हा व्हिडिओ पुढे महेश सर करतील. महेश घ्या. बघू शकता तिथे लिहून ठेवलेले पण आहे धबधबा, म्हणजे कोणी चुकू नये त्याकरिता हे इथे टॅग लावलेले आहेत. बघू शकता सचिन किती उत्साहित आहे आणि कधी त्याला धबधब्याचा आनंद घेता येईल त्याकरिता तो लवकरात लवकर तिथे पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे. धाव घेतली गाडी धावत चालली. तरी तुम्ही बघू शकता आता आम्ही पोचतच आलो आहोत. असंही ही एक वाट बनवली आहे लोकांनी, ही एक वाट बनवली आहे. स्वीट कॉर्न चहा मिळेल तिथे कोणीतरी लिहिलेले आहे, स्वीटकॉर्न आणि चहा मिळेल असे. तर आपण बघू कुठे मिळतं. मित्रांनो बघू शकता तुम्ही त्याचा लेबल जरा हे झालं आहे, तर आपण त्याला सुधरवू, कारण की आपल्यामुळे कोणाची तरी मदत होईल. बघा बघू शकता पण आम्ही मित्र हो, आपण जातो कुठं आहोत जरा बघा, नाही तर असं काही होईल की आपण कुठे लांब जाऊ पुन्हा. तेच मला समजलं नाही. आपण वर चढलो आता, बरोबर होता तो एरो, बरोबर होता. वाट आता हीच आहे का बघू, नाहीतर आपण शेतातून जाऊ सरळ. मला रस्ते तसे माहिती आहेत, पण काय मी आता खूप दिवसांनी नंतर इथे आलो आहे. हां बरोबर आहे, फक्त एवढंच आहे त्याने आपल्याला लय फिरवलं आहे, ह्या डोंगरातून लय चालवलं आहे. आपण जाताना दुसरा मार्ग जोपासायचा. ह्या लोकांनी आपल्याला लय फिरवलं आहे आणि आपण लय दमलो आहे.
जाताना मी तुम्हाला माझ्या पायवाटेने घेऊन जाणार. हो, मी नवीन वाट बनवणार जिथे तुम्ही 10 मिनटात पोहोचू शकता. पण मित्रांनो, जाताना कोणाचे शेतीचे नुकसान करू नका. जगह ऐसा लग रहा है इधर ही ना, तो आज मैं इधर से देख रहा हूँ भाई कितने नीचे हो, कम से कम मुझे लगता है रहेगा ये 50 ना, ज़्यादा रहेगा. बघू शकता खाली किती डीप आहे. आणि ही बघा सुंदर असे दृश्य बघू शकता तुम्ही. बघा आता किती उत्साह निर्माण होतो आहे. इथून तुम्ही गेले तर शॉर्टकट आहे नदीकडे जायला. पण खूप दुखापत होऊ शकते. त्या कारणास्तव तुम्ही हा रस्ता नका जोपासू. आता आपण 2 ते 3 मिनिटांमध्ये धबधब्याचा आनंद घेऊ. आणि ह्या लोकांनी खूप रस्ता फिरवला आहे, त्याच्यामुळे आपल्याला खूप फिरून यावं लागलं आहे मित्रांनो. आता आपण जाताना दुसरा रस्ता जोपासू. बघू शकता तुम्ही धबधब्याचा आवाज कसा येत आहे, तो मोठा. आणि हा बघा धबधबा, बघा कसं पाणी पडत आहे. तिकडनं या मित्रांनो, उतरा खाली. हे बघा, बघू शकता मित्रांनो, फायनली आपण पोचलो आहोत. अरे दगड गुळगुळीत आहेत, तरी तुम्ही पाय ठेवताना सावकाश ठेवावेत. आणि आपण पोचलेलो आहोत अशाच प्रमाणे वॉटरफॉलकडे. बघू शकता तुम्ही किती अप्रतिम दृश्य आहे ते. तुम्हाला दिसत नसेल मित्रांनो, फक्त काही क्षणातच तुम्हाला धबधब्याचा आनंद होईलच. कॅमेरामॅन सचिन सोबत महेश सोबत सर्वेश. या क्षणाची आतुरतेने वाट पाहिली कालपासून, तो हाच क्षण म्हणता येईल. या क्षणासाठी आम्ही इतक्या लांबून आलो आहोत, कष्ट घेत आलोय. तुम्ही आता बघू शकता. बघा मित्रांनो, हे सुंदर दृश्य